अर्जेंटिनामध्ये सध्या एक विषय जोरदार पेटलाय। तो विषय म्हणजे गर्भपाताच्या कायद्याचा। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। आपल्याकडे जेव्हा आंदोलन होतात तेव्हा लोक सरकारचं लक्ष आकर्षित करण्यासाठी काय करतात? हातात फलक घेतात, काळ्या फिती हाताला बांधतात किंवा अगदी हातात हंडा घेऊन मोर्चा काढतात व अगदी अर्धनग्न मोर्चाही काढतात। मात्र अर्जेंटिनाच्या रस्त्यावर सरकार विरोधात काढलेला हा मोर्चा थोडा वेगळा आहे। इथे एका निर्णयाविरोधात हजारो लोक रस्त्यावरती उतरलेत। ब्युनोस आयर्समध्ये रॅली काढली गेली आहे खरी, मात्र रॅलीकडे लक्ष वेधण्यासाठी या लोकांनी थेट गर्भासारखा दिसणारा अवाढव्य पुतळाच आणला होता। त्यांना भीती आहे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत हाच पायंडा पडण्याची। जे अर्जेंटिनामध्ये होतं लोक त्यालाच महत्त्व देतात, म्हणजे अर्जेंटिनात गर्भपाताला परवानगी म्हणजे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत याचा पायंडा पडेल। अर्जेंटिना सरकारनं गर्भपाताला परवानगी देण्याचं विधेयक पास केलंय, मात्र जन्माला न आलेल्या जीवाला संपवण्याच्या या विधेयकाला अर्जेंटिनामधील रूढीवादी लोकांचा विरोध आहे। हा केवळ श्रद्धेचा भाग नाही, यामागे विज्ञानही आहे। हा केवळ रूढीवादी धार्मिक लोकांचा किंवा कॅथोलिकांचा इव्हँजेलिकल्सचा मोर्चा नाही, हा विश्वासही आहे। खरं तर असा कायदा जानेवारी 2020 मध्येच तत्कालीन अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी लागू केला होता। त्यानुसार काही ठराविक परिस्थितीत 14 आठवडे किंवा त्यापेक्षाही जास्त वाढ झालेल्या गर्भपाताला परवानगी आहे। मात्र अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मायले यांनी 2023 मध्ये सत्तेत येण्यापूर्वीच प्रचारात हा कायदा रद्द करण्याचं आपल्या जाहीरनाम्यातून सांगितलं होतं। लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडूनही दिलं। 2 वर्ष लोकांनी प्रतीक्षा केली, 2025 उजाडलं, मात्र त्यांना त्यांच्या वचनाचा विसर पडला असल्यानं लोकांनीच रस्त्यावरती येऊन त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मोर्चाच काढला। त्यात अनेक कॅथलिक परंपरावादी गटही सहभागी झाले। गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळालेली असताना अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई यांच्याकडे आमची एकच आशा आहे, ते अशा गोष्टींना विरोध करतात, सार्वजनिक सभांमध्ये तसं सांगतात। आम्ही त्यांची भाषणं ऐकलीत ना, ते तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे बोलतात। अर्जेंटिनात गर्भपाताला कायदेशीर परवानगी देण्यासाठी 1980 पासूनच आंदोलनं सुरू झाली होती। 2010 उजाडेपर्यंत या आंदोलनाने व्यापक स्वरूपही घेतलं। तरी सुद्धा आणखी 10 वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये गर्भपाताला मंजुरी मिळाली। त्याचा फायदा लॅटिन अमेरिकेच्या काही प्रदेशात घेतला जाऊन गुन्हेगारीकरण सुरू झालंय। तथापि झेवियर मायले यांच्याच ला लिबर्डाड अवान्झा या पक्षाच्या नेत्यांनी हा कायदा रद्द करण्यासाठी एका विधेयकाचा मसुदा दिलाय। त्यात गर्भपाताला बेकायदेशीर ठरवून 3 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे। लॅटिन अमेरिकेत क्युबा, गयाना, फ्रेंच गयाना, उरुग्वे, कोलंबिया आणि मेक्सिकोच्या काही राज्यांमध्ये गर्भपात कायदेशीर आहे, पण त्यामुळे महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढलेत। चिलीसारख्या देशांमध्ये बलात्कार पीडिता, गर्भात विकृती असल्यास किंवा आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपात करण्यास परवानगी आहे। तर निकाराग्वा, हैती, अल सल्वाडोर आणि डोमिनिकन रिपब्लिकमध्ये गर्भपातावर पूर्णपणे निर्बंध आहेत। अर्जेंटिनाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या 2024च्या आकडेवारीनुसार सध्या अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे, म्हणजेच 1000 मागे 7.86% आहे। त्यामुळेच अर्जेंटिनियन गर्भपातावरती बंदी घालण्याची मागणी करतात। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।